मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अपघातग्रस्त टँकर बाजूला हटवण्याचे काम सध्या सुरू आहे। गॅस लिकेज थांबवण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। परंतु एक्सप्रेसवर आपण काय परिस्थिती आहे नेमकी पाहूयात। आपण जर पाहिलं तर माझ्या मागे ज्या या एसटी बसेस आहेत, त्या पूर्ण एसटी बसेस जे आहेत ते लाईनीने थांबवण्यात आलेले आहेत। महामार्गावर मोठ्या प्रमाणात या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि प्रवासी जे आहेत ते तासनतास या बसमध्ये बसून आहेत। खरं तर या प्रवाशांना कुठलीही यांची चहा पाण्याची किंवा हॉटेलमध्ये यांना जेवण करण्यासाठीही त्यांना ते खाली उतरू शकत नाही, त्यामुळे त्यांचाही संयम आता सुटत आहे। चालक आणि वाहक यांच्यात वादविवादाचे प्रसंग जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच संपूर्ण आता ही जी परिस्थिती आहे ती प्रवाशांच्याही हाताबाहेर गेल्याने प्रवासी देखील संतप्त झालेले आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी काही प्रवासी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की नेमका काय दादा काय सांगाल, काय नेमकं? साहेब आता आम्ही इथे 1-1.5 तास झालो उभं आहे, एस टी पुढे जात नाही। ट्रॅफिकवाल्यांनी इथे एस टी थांबवलेली आहे। तर आम्ही एस टी कंडक्टरला ड्रायव्हरला बोललो की बाबा किमान इथनं मागे अर्धा किलोमीटर द्या, एखाद्या हॉटेलला गाडी थांबवा, जेणेकरून माणसं त्यांना सगळी सोय होईल, पाण्याची सोय, जेवणाची सोय, लहान मुलं आहेत त्यांना दूध वगैरे मिळेल। आता इथे सांगा मला, इथे हॉटेल नाही, पाणी नाही, काय नाही। तर ते रिक्वेस्ट केली तर ते म्हणले आमच्या डीएम बरोबर बोला। मी त्यांच्या डीएम बरोबर बोललो, डीएम म्हणले मी त्यांना सांगतो। आता त्यांना सांगितलं तरी ते म्हणतात मी काय सीएनजी गाड्या, मी काय रिस्क घेणार नाही, मी काय मागे घेऊन जाणार नाही। बरं आता सगळ्याच सीएनजी गाड्या आहेत का? बरं इथे आता मला सांगा, इथे तुम्हाला तरी दिसतंय का कुठे हॉटेल या परिसरात? आता हे एक्सप्रेस हायवेला गाडी आहे, इथनं अर्धा किलोमीटर, आता आम्ही जस्ट आतमध्ये शिरलोय, एक अर्धा किलोमीटर मागे नेलं एखाद्या हॉटेलला गाडी थांबली, तुम्हाला प्रतिसाद काय मिळतो? काय नाही, प्रसिद्धच काय नाही, पण ते आम्हाला जोपर्यंत इथून पुढे जाण्याचे आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही। तिकडूनच आपण जर पाहिलं तर वादविवादाचे जे प्रसंग आहेत ते या ठिकाणी घडत आहेत। चालक आणि वाहक यांच्यासोबत जे या एस टीमधील प्रवासी आहेत ते भांडताना जे दिसून येत आहे। एक्सप्रेसवरील परिस्थिती जी आहे ती कधी पूर्वत होईल याचा सुद्धा अंदाजा अजून लावण्यात येत नाहीये। महामार्गावर सध्या वाहतूक कोंडी चित्राने वाहतूक कोंडी पुढे वाढू नये यासाठी एक्सप्रेसवर वाहने जी आहेत ती किवळे चौकात या ठिकाणी थांबवण्यात आलेली आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट इम्रान न्यूज 18 मराठीसाठी अनिश शेख, किवळे।